नमस्कार. द स्टॉक मार्केट या चॅनलमध्ये स्वागत आहे. चला मग निफ्टी कडे वळूया. हा आहे निफ्टीचा वीकचा टाइम फ्रेम. या वीकमध्ये मार्केट कसं परफॉर्म करू शकतो, कोणत्या साईडने जाणार. आता साईड माहिती आहे का आपल्याला, दोन, एक अप साईड जाऊ शकतो किंवा डाऊन साईड जाऊ शकतो. तर त्यासाठी आपण त्याचं विकली अनालिसिस करूया की या वीकमध्ये मार्केटची रेंज काय असेल. तर पहिली जी रेंज आहे मार्केटची, या मंथमध्ये जी पहिली कॅन्डल आहे ती एक खूप मोठी कॅन्डल आहे. त्याची रेंज बघितली जवळपास 5 ते 6% आहे. आणि नंतरची जे वीकमध्ये जी कॅन्डल बनलेल्या आहेत, या दोन कॅन्डल, तर या कॅन्डल या मोठ्या कॅन्डलच्या आतमध्येच बनत आहेत. आता या वीकमध्ये काय होणार, एक तर मार्केट इथे जाऊ शकतं, या ग्रीन कॅन्डलच्या हायला टेस्ट करू शकतं, नाहीतर ही लेवल ब्रेक करून खाली जाऊ शकतं. तर त्याच्यासाठी आपण पहिलं त्याचं 1 डे टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस करूया की 1 डे टाइम फ्रेम मध्ये चार्टचं जे फॉर्मेशन म्हणत आहे ते कोणतं, कशा प्रकारे 1 डे टाइम फ्रेम मध्ये मार्केट परफॉर्म करत आहे. तर हा आहे त्याचा 1 डे टाइम फ्रेमचा चार्ट. तर 1 डे टाइम फ्रेम मध्ये जर आपण याला जर अनालिसिस केलं तर एक फॉर्मेशन जे आहे, जे निफ्टी जे ट्रेड करत आहे ते या चॅनलमध्ये ट्रेड करत आहे. हा आहे 1 डे टाइम फ्रेम मध्ये त्याचे फॉर्मेशन. चॅनल म्हणजे कसं, एक पर्टिक्युलर रेंज मध्ये मार्केट ट्रेड करत आहे. इथे सपोर्ट घेतलं, इथे रेजिस्टन्स आहे, इथे रेजिस्टन्स, इथे सपोर्ट, अगेन इथे सपोर्ट. आता परत इथे या वीक मध्ये काय होऊ शकतं, एक तर इथे बघावं लागेल की आपल्याला इथे रेजिस्टन्स देऊन मार्केट रिव्हर्स होते का. हा जो रेजिस्टन्स लेवल आहे या चॅनलचा, हा रेजिस्टन्स लेवल ब्रेक करून मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करते, हे आपल्याला बघावं लागेल. तर त्यासाठी पण आपण त्यासाठी अगोदर आपण पहिलं ग्लोबल मार्केट चेक करूया. जर ग्लोबल मार्केट जर बघितलं तर ग्लोबल मार्केट जे आहे ते जवळपास निफ्टी आणि ग्लोबल मार्केटमध्ये जर डिफरन्स पाहिला की निफ्टी आणि गिफ्ट निफ्टीमध्ये तर खूप जास्त आहे. तर मंडेला जे मार्केट ओपन होण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप जास्त हाय चान्सेस असे की मार्केट गॅप अप ओपन होऊ शकतं. जर मार्केट जर गॅप अप ओपन झालं तर खूप जास्त गॅप अप ओपन झालं तर अशा वेळेस कसं अलर्ट राहायचं, हे आपण बघूया. तर पहिलं थोडंसं शॉर्ट टाइम फ्रेम मध्ये बघूया. शॉर्ट टाइम 1 आवर टाइम फ्रेम मध्ये बघूया. याचं झूम करून बघू आपण की 1 आवर टाइम फ्रेम मध्ये जर मार्केट इथे ओपन झालं, कुठे सपोज हे 750 किंवा 800, जर इथे ओपन झालं तर मार्केटला पहिलं आपण ऑब्झर्व करावं लागेल की मार्केट एक रेंज मध्ये राहतंय का. रेंज मध्ये मीन्स कसं, जर समजा मार्केट इथे या या 800 किंवा 750च्या आसपास ओपन झालं तर मार्केटनं अशी रेंज बनवली, ही रेंज बनवली, जे इथे ओपन होऊन जर अशी रेंज बनवली तर एक तर मार्केटचे चान्सेस ही रेंज ब्रेकआउट होते का, नाहीतर इथे ब्रेकडाऊन होतो का, हे बघावं लागेल. जर इथे जर ब्रेकडाऊन झाला तर आपण इथे पुट साईडने राहायचं का, नाही. आपल्याला तरी पण काय, कोणती ऑपॉर्च्युनिटी बघायची, एक बाय ऑन डिप्सचीच ऑपॉर्च्युनिटी बघायची, इथे बाय ऑन डिप्स. आणि इथे समजा आता इथे जरी मार्केट ने ही रेंज जर ब्रेक केली तर कोणती बघायचं, जर मार्केटनं हा जो आपला आहे हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, ही जी लाईन आहे जी स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. आणि 1 आवर चार्ट मध्ये जर आपण अजून एक ऑब्झर्वेशन पाहिलं तर ते म्हणजे एक हे जे 1 आवर टाइम फ्रेम मध्ये ही कॅन्डल आहे ती 1, 2, 3 कॉन्झिक्युटिव्ह 3 रेड कॅन्डल बनलेले आहेत. तर या कॅन्डलला 3 ब्लॅक क्रोज असं म्हणतात. आता जोपर्यंत ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक होत नाही, कॅन्डलचा हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण ट्रेंड रिव्हर्सल नाही म्हणू शकत, कारण हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स मानला जातो. तर एक हाय इथे एक कंटिन्यूस अशा एक ग्रीन कॅन्डल बनल्या पाहिजेत आपल्याला या लेवलला अशा. तर समजू शकतो की आपण एक ट्रेंड रिव्हर्सल झालेला आहे. आणि जसं ट्रेंड रिव्हर्सल होतं तसं आपण इथे रिटेस्ट होणार इथे, आणि जसं रिटेस्ट होणार तिथे आपली एंट्री असणार. स्टॉप लॉस खूप छोटा असू शकतो. मग आपण जे टार्गेट असेल ते 26,000 डायरेक्ट, हे 26,100, 26,050 असं टार्गेट असू शकतं. तर तुम्हाला जर माझं टेक्निकल अनालिसिस आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.